नमस्कार. मॅजिकल हँड किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोथिंबिरीचा ठेपला किंवा पराठा. गुजरातमध्ये अशा प्रकारचे पराठे बनवतात, त्याला ठेपला म्हणतात. तर यासाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर. मी 1 पाव कोथिंबीर घेतलेली आहे. ही कोथिंबीर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. ती बारीक चिरून घ्यायची आहे. आता या कोथिंबीरमध्ये आपल्याला मोठ्या वाटीने 2 वाट्या गव्हाचं पीठ लागणार. हे बघा, मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तसेच 1 छोटी वाटी बेसन पीठ, एका छोट्या वाटीने अर्धी वाटी तीळ, तसेच अर्धी वाटी तेल, चवीनुसार तिखट, हळद अर्धा चम्मच, आणि 1 चम्मच मीठ. अशा प्रकारे हे प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे. आता हे पीठ आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आधी सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. नंतर पाण्याने आपल्याला ते घट्ट मळून घ्यायचं आहे. यासाठी थोडंसं घट्टच पीठ लागतं. हे बघा, मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता साधारणतः 10 मिनिटांपर्यंत आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे. त्यामुळे ते छान सेट होईल. दहा मिनिट झालेले आहेत. आता हे बघा, अशा प्रकारे आपल्याला जशी आपण पोळी लाटतो त्या प्रमाणात आपल्याला पीठ घेऊन लाटायचं आहे. हे ठेपले आपल्याला थोडेसे जाडसरच ठेवायचे आहेत, कारण ठेपले जाडसरच असतात. जास्त पातळ नाही करायचं. तुम्ही ताव्यावर तेल सुद्धा टाकू शकता किंवा तूप पण टाकू शकता. तूप जर टाकलं तर त्याची टेस्ट छान येईल. बघा किती छान कलर दिसत आहे त्याचा. आपल्याला त्याच्या कडेने सुद्धा तूप सोडायचं आहे, म्हणजे ठेपला खूप छान परतला जाईल. हे ठेपले छान खुसखुशीत होतात. आतापर्यंत आपण मेथीचे, पालकचे पराठे बघितले होते. आता आपण कोथिंबिरीचा सुद्धा पराठा किंवा ठेपला बघितलेला आहे. बघा, आपला ठेपला खूप छान असा तयार झालेला आहे. आता हे गरमागरम ठेपले आपण दही किंवा लोणच्यासोबत खाऊ शकतो आणि हे 2-3 दिवस टिकतात. कुठे बाहेर प्रवासात जायचं असेल तर हे ठेपले आपण प्रवासात नेऊ शकतो. तुम्हाला जर ही आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा.